तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. इयत्ता 6वी जनरल सायन्स चॅप्टर नंबर 13 साऊंडच्या पार्ट 2 मध्ये आपण मागच्या वेळेस पार्ट 1 बघितला होता आणि पार्ट 1 मध्ये आपण ज्या महत्त्वाचे मुद्दे पाहिले होते त्यांचं आपण थोडंसं एक रिवाइज करू, म्हणजे जेणेकरून या भागामध्ये आपल्याला एंट्री करण्यासाठी आपल्याला अधिक चांगलं आपलं होईल. बघा, मागच्या वेळेस जे 3 मुद्दे तुम्हाला सांगितले होते, तिन्ही मुद्दे तुम्हाला मी लिहायला सांगितले होते. या तिन्ही मुद्द्यांमध्ये जे महत्त्वाचे पॉईंट्स होते त्या पॉईंट्समध्ये पहिला महत्त्वाचा पॉईंट्स होता, त्याच्यामध्ये एक थोडीशी सेटिंग मला करू द्या. हां, ठीक आहे. ग्रीन कलर जो आहे तो सेट झालेला आहे याच्यामध्ये. आणि आता आपण आपलं चालू करू. याच्यामधला पहिला पॉईंट जो आपण बघितला होता, त्या पहिल्या पॉईंटमध्ये आपण बघितलं होतं की हा पहिला महत्त्वाचा मुद्दा, साऊंड इज प्रोड्यूस्ड ड्यू टू द रॅपिड बॅक अँड फोर्थ मूवमेंट ऑफ द सबस्टन्स. म्हणजे एखादा सबस्टन्स जर वेगामध्ये मागे पुढे जर ॲक्शन करत असेल तर त्या ठिकाणी साऊंड हा प्रोड्यूस होतो, कारण या मूवमेंटला आपण काय म्हटलेलं आहे, व्हायब्रेशन. दिस मूवमेंट इज कॉल्ड व्हायब्रेशन. मीन्स इन अनादर वर्ड, व्हायब्रेशन इज नेसेसरी फॉर द प्रोडक्शन ऑफ द साऊंड. साऊंडच्या प्रोडक्शनसाठी काय पाहिजे, व्हायब्रेशन पाहिजे. आणि ज्या वेळेस उच्चार असा होतो की व्हायब्रेशन मीन्स काय, ती जी ऑब्जेक्ट आहे, तो जो सबस्टन्स आहे, तो मागे पुढे हालचाल करून राहिला आणि आपण त्याला काय म्हणतो, व्हायब्रेशन. हा एक पहिला मुद्दा आपण पाहिला होता. दुसरा मुद्दा आपला त्याच्यामध्ये आपण असं शिकलो होतो की व्हेन ॲन ऑब्जेक्ट व्हायब्रेट्स इट प्रोड्युसेस साऊंड. ॲज सून ॲज द व्हायब्रेशन स्टॉप्स द साऊंड ऑल्सो स्टॉप. जसे व्हायब्रेशन जे आहे ते बंद झाले तसा आवाजसुद्धा बंद होतो. आपण एक्सपेरिमेंटसुद्धा पाहिला, त्याच्यामध्ये आपण पाहिलं की जो स्पीकरचा साऊंड आहे, जो मागे पुढे होत होता, तर त्याच्यामध्ये व्हायब्रेशन होत होते. आणि जसं आपण स्विच बंद केला, गाणं बंद केलं, तसं व्हायब्रेशन थांबलं, आवाजसुद्धा प्रोड्यूस होणं बंद झाला. ती ताटली जी आहे ती खाली पडली, ते खाली पडताना जोरानं वाजत होती, कारण ती व्हायब्रेट होत होती. तिचं जसं हात लावून आपण तिचे व्हायब्रेशन थांबवले, आवाज येणं बंद झाला. म्हणजे as soon as the vibration stops, sound is also stops. If there is a back and forth movement, or we can say if there are vibrations, then sound is produced at that time. त्यावेळेस काय तयार होतो, साऊंड प्रोड्यूस होतो. आणि तिसरा याच्यातला महत्त्वाचा मुद्दा होता याच्यामध्ये, द ऑब्जेक्ट वी प्रोड्युसेस साऊंड इज कॉल्ड द सोर्स ऑफ द साऊंड. ज्या ऑब्जेक्टमधून आवाज येतो त्याला काय म्हणायचं, सोर्स ऑफ द साऊंड म्हणायचं. आता तुमच्यासमोर मी बोलून राहिलो, माझ्या तोंडातून आवाज येऊन राहिला, बरोबर आहे की नाही, तर हा काय झाला, मी काय झालं याच्यामध्ये, सोर्स ऑफ द साऊंड. पण हा आवाज तुमच्यासमोर मी सरळ बोलतो तो पोचणार नाही. मी बोलून राहिलो, माईक रेकॉर्ड करून राहिला, तुमच्यापर्यंत येत आहे, तर तुमच्यापर्यंत तुमचा जो स्पीकर आहे तो आवाज करेल, त्याला काय म्हणू आपण, सोर्स ऑफ द साऊंड. मग तुमच्या मोबाईलसाठी, तुमच्या लॅपटॉपसाठी काय झाला, तो स्पीकर, त्याचा जो आवाज आहे तो सोर्स ऑफ द साऊंड झाला. ही गोष्ट तुमच्या 3 पॉईंट हमेशा लक्षात ठेवा. हे प्रकरण पाहत असताना आपल्याला 3 पॉईंटचा विचार करत असतात की व्हायब्रेशन म्हणजे काय, कशी मूवमेंट, बॅक अँड फोर्थ मूवमेंट. व्हायब्रेशन स्टार्ट, साऊंड प्रोड्यूस होतो. व्हायब्रेशन स्टॉप, साऊंड बंद होतो. आणि ज्याच्यामधून आवाज येतो त्याला म्हणायचं सोर्स ऑफ द साऊंड. त्याला काय म्हणायचं, सोर्स ऑफ द साऊंड. बिलकुल. आता काही तुम्ही म्हणजे फारसं काही कठीण नाही, त्यामुळे याच्याबद्दल मी याच्यामध्ये जाणार नाही खोलामध्ये. मला 3 मुद्दे याच्यामध्ये समजून गेले. आता आपला या प्रकरणाच्या पुस्तकातलं हे पान आहे, या पुस्तकाच्या पानावर आपण कॉन्सन्ट्रेशन करू. आणि कॉन्सन्ट्रेशन करण्याचा आपला जो पार्ट आहे तो होता ट्राय धिस, जो आपण मागच्या वेळेस थांबवला होता, त्याचा आता आपल्याला पूर्ण अभ्यास करायचा आहे. तर काय म्हणतो हा, पहिले याचं काय म्हणणं आहे पहिले आपण लक्षात घेऊ. याचं पहिलं म्हणणं असं आहे की द साऊंड्स ऑफ अ सितार. सितार तुम्ही सगळ्यांनी पाहिली. सितार म्हणजे काय, ते सरस्वतीच्या हातामध्ये जे असते त्याला म्हणतो आपण वीणा, किंवा म्हणतो आपण सितार. ते सितार आणि वीणा वाद्य जे आहेत ते जवळपास सारखेच आहेत. अ बेल, एक देवळातली घंटी. वॉटर दॅट ड्रॉप्स फ्रॉम अ टॅप, नळातून पडणारं पाणी. म्हणजे बघा, खाली सरफेसवर पडलेलं पाणी नाही, नळातून जे धारीतून पाणी पडते ते पाणी. द सॉसर ब्रेक्स ऑन फॉलिंग डाऊन. एखादी बशी पडली आणि फरशीवर आपटली आणि तिच्यातून आवाज येतो.
आता इथं प्रश्न कसा काय विचारला बघा. व्हॉट इज दॅट व्हायब्रेट्स व्हेन दिस साऊंड्स आर प्रोड्यूस. म्हणजे सितार जी आहे तिच्यातून आवाज येतो, तो सोर्स ऑफ द साऊंड नेमकं कोण आहे. बेल जे आहे या बेलमध्ये आवाज कुठून येतो. नळातून खाली पाणी पडत आहे, या खाली पडणाऱ्या आवाजामध्ये जो पाण्याचा खळखळाटचा आवाज आहे तो कुठून येतो. जमिनीवर पडण्याच्या आधी. बशी खाली पडली तर खाली आपटल्यानंतर कोण व्हायब्रेट होते. कारण आपल्याला माहीत पडलं ना की गोष्ट व्हायब्रेट झाली पाहिजे तरच साऊंड प्रोड्यूस होतो. ही गोष्ट पक्की लक्षात ठेवायची. व्हायब्रेशन साऊंड, नो व्हायब्रेशन नो साऊंड. इतकं साधं सिंपल गणित लक्षात घ्यायचं. आणि आता आपण एकेका एक्झाम्पलचं डीप विचार करूया. तर पहिला विचार करूया आपण सितारचा. मी तुम्हाला सितारचं या ठिकाणी चित्र दाखवतो अगोदर, मग तुमच्या लक्षात येईल की हे सितार आहे. आता हा सितार वादक जो आहे तो सितार वाजवत असताना तुमचा कशातून आवाज येतो. तुमचं उत्तर जर मनामध्ये स्ट्रिंग्ज ऑफ द सितार असेल, म्हणजे सितारच्या तारा, त्या ज्या तारा ओढल्या जातात त्या तारा जर तुमचं उत्तर असेल, व्हायब्रेट करतात, तर तुमच्या डोक्यामध्ये बरोबर उत्तर आहे. याचं उत्तर आपल्याला असं देता येईल. इन सितार द स्ट्रिंग्स आर प्लग टू प्रोड्यूस अ साऊंड. म्हणजे काय आहे, सितार वाजवत असताना त्याचे ते तारा आहेत त्या ओढल्या जातात. सो द सितार द स्ट्रिंग्स व्हायब्रेट टू प्रोड्यूस द साऊंड. म्हणजे सितारामधले जे तार आहेत ते व्हायब्रेट होतात आणि त्यांच्यामधून जो आहे तो आवाज जो आहे तो प्रोड्यूस होतो. प्रत्येक प्रश्नाचं उत्तर तुम्हाला लिहायचं आहे. ही काही गोष्ट नव्याने सांगायची आवश्यकता नाही. ट्रायडिस अंतर्गत द साऊंड्स ऑफ अ सितारपासून तर प्रोड्यूसपर्यंत तुम्हाला प्रश्न लिहायचा आहे. अँड ॲन्सरमध्ये ए, बेलच्या बाबतीमध्ये बी, वॉटरच्या बाबतीमध्ये सी आणि सॉसरच्या बाबतीमध्ये डी, असं ABCD करून त्याचे उत्तर त्याच्या खाली लिहायचं आहे. चित्र तुम्ही लावू शकता किंवा नाही लावले तरी चालेल. चित्र लावले तर तुम्हाला जास्त लवकर समजून येईल आणि जर नाही लावले तर तुम्हाला ती गोष्ट समजून घ्यावी लागेल. एवढाच काय तो फरक आहे. तर तुमच्या इच्छेनुसार आहे, चित्र लावा किंवा नका लावू, पण लिहिणं मात्र जरूर आवश्यक आहे. सितारमधलं आपण पाहिलं की ते जे स्ट्रिंग्ज आहेत ते ताणल्यामुळे ते व्हायब्रेट होतात आणि त्याच्यामुळे आवाज जो आहे तो येतो. आता पुढचं उत्तर पाहू आपण. ही बेल, देवळामध्ये असलेली बेल तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे ती. आता याच्यामध्ये कोण व्हायब्रेट होते. आता बघा, इन बेल व्हेन द क्लॅपर स्ट्राइक्स द बेल. या बेलचा जो मधातला जो भाग दिसतो तुम्हाला असा दांडासारखा या घंटीचा, त्याला क्लॅपर नाव आहे. हा क्लॅपर काय होतो, हा स्ट्राईक होतो त्याच्या साईडवर. घंटी तुम्ही वाजवली की त्याला काय तो साईडवर स्ट्राईक होतं आणि तुम्ही जर त्या साईडला जर हात लावला तर तुम्हाला त्याचे कंपन जे आहे, व्हायब्रेशन जे आहे ते तुम्हाला फील होते. मग याचा अर्थ क्लॅपर व्हायब्रेट होतो का, नाही. म्हणजे क्लॅपर ॲक्च्युअल होतो व्हायब्रेट, पण तो प्रक्रिया वेगळी आहे. ते ॲक्वेस्टिकमधलं रेझोनन्स हा प्रकार आहे, त्याच्यामध्ये आपण जाणार नाही सध्या. फक्त लक्षात ठेवायचं की ते साईडचे जे आहेत ते व्हायब्रेट होतात आणि आवाज जो आहे तो त्यांच्यातून येतो. मग त्यांना तुम्ही हात लावला की घंटीचा आवाज येणे बंद. करून पहा. तुमच्या घरामध्ये देवळातली, आपल्या घरातली घंटी असेल, तिला वाजवायचं. वाजत असताना त्याच्या बाजूला हात लावायचा, तुम्हाला व्हायब्रेशन त्या ठिकाणी जाणवतील. इन बेल व्हेन द क्लॅपर स्ट्राइक्स द बेल अ साऊंड इज प्रोड्यूस ड्यू टू द स्ट्राईक ऑफ द क्लॅपर द साईड्स ऑफ द बेल व्हायब्रेट्स. त्याच्या ज्या साईड आहेत, दोन आजूबाजूच्या साईड आहेत, त्या साईड ज्या आहेत त्या व्हायब्रेट होतात आणि साऊंड जो आहे तो त्याच्यामध्ये होतं. सितार आपण बघितली, आपण बेल बघितली. आता नॅचरली पुढचं काय आहे आपलं, नळातून पडणारं पाणी. द साऊंड्स आता याचं उत्तर जर द्यायचं असलं तर आता बघा, आता हे धारमधला आवाज आहे तो जमिनीवर धार पडली नाही. नळ सुरू केल्यानंतर जो आवाज येतो जमिनीवर पडण्याच्या आतमध्ये, भांड्या पडण्याच्या आतमध्ये, त्याच्याबद्दल मी बोलत आहे. तिथं कोण कोणावर आदळलं बघू. आता कोण कोणावर आदळलं. व्हेन द वॉटर इज फॉलिंग फ्रॉम अ टॅप इट इज द सरफेस ऑफ द वॉटर ड्रॉपलेट्स विच व्हायब्रेट टू प्रोड्युसिंग साऊंड. त्याचे जे पाण्याचे जे कण आहेत ते एक ड्रॉपलेट्स आहे, वॉटरचे जे ड्रॉपलेट्स आहेत ते एकमेकांवर आदळतात आणि ते व्हायब्रेट होतात. खाली पडल्यानंतर जमिनीचा विषय नाही आहे. पडत असताना जो आवाज आहे मी त्याच्याबद्दल बोलून राहिलो. त्याचे जे पार्टिकल्स आहेत ते एकमेकांवर जे आहेत ते आदळतात, ते व्हायब्रेट होतात आणि त्यांच्यातून आवाज तो येतो. सी उत्तर तुम्हाला मी या ठिकाणी दिलं. आता डी हे उत्तर आपण बघू.
सॉसर जमिनीवर पडली, जमिनीवर पडेपर्यंत आवाज येणार नाही, लक्षात घ्यायचं. सॉसर अशी हवेत असताना त्याच्यातून आवाज येत नाही. वेन द सॉसर फॉल्स डाऊन इट हिट्स द ग्राउंड अँड ब्रेक्स. ती ग्राउंडवर आदळते आणि फुटते, आणि फुटल्यानंतर तिचे जे पीसेस आहेत ते एकमेकांवर जाऊन आदळतात. तुम्ही जर स्लो मोशनमध्ये जर याचं तुम्ही काय, आता तर कॅमेरे आलेले आहेत आपल्या घरातले, जे स्लो मोशनमध्ये काय करतात, रेकॉर्ड करतात व्हिडिओ कोणताही. तुम्ही काय करायचं, आपल्या घरातली जी फुटकी बशी आहे तिला आपल्या घरातल्या फरशीवर जे आहे बाहेरच्या घरात नका करू, फुटली तर आणखी मार खासाल तुम्ही. ती अशी टाकण्याचा प्रयत्न करायचा आणि मोबाईलच्या स्लो मोशन कॅमेरावरून ती प्रक्रिया रेकॉर्ड करून पहा. तुम्हाला बरोबर दिसेल की ते खाली आदळल्याबरोबर वर उचलल्या जातात आणि ते एकमेकांना जाऊन आदळतात आणि असे दूर जातात आणि व्हायब्रेशन तिथून आपल्याला येते. वेन द सॉसर फॉल्स डाऊन इट हिल्स द ग्राउंड अँड ब्रेक्स. द व्हेरियस पीसेस ऑफ द सॉसर क्रिएट्स व्हायब्रेशन प्रोड्युसिंग द लाऊड साऊंड. हा प्रयोग जो आहे तुमच्या मोठ्यांना विचारून त्यांच्या परमिशननंच करायचा. स्वतःच्या मतानं रिस्क जी आहे ती पोसायचं नाही. पण तुमच्या फोनमध्ये काय ऑप्शन पाहिजे, स्लो मोशनचं ऑप्शन पाहिजे, तरच तुम्ही ही क्रिया करू शकता. आणि स्लो मोशनमध्ये तुम्हाला ती कशी पडते, पडल्यानंतर कशी ते आजूबाजूला एकमेकांवर ते कण आदळतात, ही क्रिया तुम्हाला प्रत्यक्ष दिसून येईल. जरूर करून पहा आणि कॉमेंटमध्ये मला टाक जा कोण करून पाहिलं आणि ते आणि तुम्हाला काय दिसलं ते नक्की करायचं. आता एक नवीन शब्द तुमच्यासमोर येणार आहे तुमच्या डिक्शनरीमध्ये या साऊंडच्या चॅप्टरमधला, आणि तो खूप महत्त्वाचा आहे. म्हणजे येणाऱ्या प्रकरणांमध्ये, येणाऱ्या इयत्तांमध्ये जे साऊंड चॅप्टर राहील त्या चॅप्टरमध्ये हा मुद्दा तुम्हाला हमेशा राहील. द सायन्स ऑफ द साऊंड, म्हणजे आवाजाचं विज्ञान. हो, साऊंडचंही एक स्पेशल सायन्स आहे आणि त्या सायन्समध्ये कोणाकोणाचा अभ्यास केला जातो. तो पहिला अभ्यास केला जातो रेझोनन्स. आता रेझोनन्स हा तुम्हाला यावर्षी नाही आहे भाग, पण मी थोडक्यात तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करेल. रेझोनन्स जो आहे, त्याच्यानंतर प्रोडक्शन ऑफ द साऊंड आहे, म्हणजे आवाज कसा बनतो तो यावर्षीच आपल्याला पाहायचा आहे. प्रोपगेशन ऑफ द साऊंड पाहायचं आहे, ते यावर्षीच आपल्याला पाहायचं आहे. इफेक्ट्स ऑफ द साऊंड पाहायचं आहे. फक्त रेझोनन्स नाही आहे यावर्षी, पण तेही तुम्हाला मी थोडक्यामध्ये समजून सांगेन. त्या सायन्सला नाव आहे म्हणजे ॲक्वॅस्टिक्स. त्यांना काय म्हणतात, ॲक्युस्टिक्स त्याला नाव आहे. ॲक्युस्टिक्स त्याला काय नाव आहे, त्या सायन्स ऑफ साऊंडला काय नाव आहे, अकुस्टिक्स. मग अकुस्टिक लिहायचं आणि अकुस्टिकची ही, तसं ते पूर्णचं पूर्ण वाक्यच तुम्हाला लिहायला लागते. त्यामुळे ज्यावेळेस आपण याचा पुढचा पार्ट पाहू तेव्हा तुम्हाला मी स्क्रीनशॉट तुमच्या पुस्तकामध्येच आहे, ते तुम्हाला अकुस्टिक अंतर्गत तुम्हाला हे हेडिंग जे आहे ते लिहायचं आहे. आता अगोदर एक तर रेझोनन्स आपण पाहू, म्हणजे काय काय गोष्टी पाहायला जातात त्यामध्ये. रेझोनन्स पाहायला जातो. प्रोडक्शन ऑफ द साऊंड, जो तुम्हाला या प्रकरणामध्ये मी येणारच खालच्या मुद्द्यामध्ये शिकवणार आहे. प्रोपगेशन ऑफ साऊंड या प्रकरणामध्ये मी शिकवणारच आहे तुम्हाला. यांना अक्युस्टिक्स असं म्हणतात. आता रेझोनन्स काय आहे थोडक्यात म्हणजे मी तुम्हाला समजून सांगण्याचा प्रयत्न करतो, तो तुम्ही बघा. आणि त्याचं उत्तम उदाहरण पहिले हा तुम्ही क्लिप पाहून घ्या, म्हणजे तुमच्या लक्षात येईल म्हणजे मी काय याच्यावर बोलतो ते. थोड्या वेळानं काय होते, चल रे फुटला, हा ग्लास फुटला. आता या प्रक्रियेमध्ये तुम्हाला समजणार नाही हा का हलत आहे. बघा, जेव्हा या प्रत्येक सबस्टन्सची एक नॅचरल फ्रिक्वेन्सी असते, कोणताही सबस्टन्स असो त्याची एक नॅचरल फ्रिक्वेन्सी असते. आता फ्रिक्वेन्सी काय आहे हा डोक्यातून थोडासा वरचा भाग आहे, त्यामुळे आपण एक लक्षात घ्यायचं की फ्रिक्वेन्सी असते त्याच्यावर तो व्हायब्रेट होतो. म्हणजे जोपर्यंत त्या लेवल फ्रिक्वेन्सीच्या लेवलवर तो गोष्ट जात नाही तोपर्यंत तो व्हायब्रेट होत नाही, एवढं लक्षात घ्यायचं. आता साऊंड वेव्ह जर ट्रॅव्हल होत असतील आणि ते जर एखाद्या सबस्टन्सला जर दुसऱ्या थाळल्या आणि या साऊंडची फ्रिक्वेन्सी त्या पदार्थांच्या सबस्टन्सच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीला जर मॅच झाली तर दोन्हीही व्हायब्रेट व्हायला चालू होतात. बरोबर आहे. म्हणजे असं लक्षात घ्यायची बा, एक कुत्रं भुंकून राहिलं, मग त्याला पाहून दुसरंही कुत्रं भुंकून राहिलं. हे एक जनरल उदाहरण सांगितलं मी. मग ज्यावेळेस साऊंडच्या सोर्सच्या मधामध्ये एखादा दुसरा सबस्टन्स येतो आणि या साऊंडची फ्रिक्वेन्सी जी आहे त्याच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीला मॅच होते, त्यावेळेस दुसराही पदार्थ व्हायब्रेट होण्याला सुरुवात होतो. दुसरा आहे तो या ठिकाणी ग्लास आहे, तो व्हायब्रेट व्हायला सुरुवात होतो. आणि हे दोन्ही सबस्टन्स जे आहेत ते जे आहेत काय करतात, आणखी मोठ्यानं आवाज तयार करतात. त्याला नाव आहे रेझोनन्स. थोडक्यात म्हणजे काय,
आपल्या घरातला स्पीकरचा बॉक्स, स्पीकरमधून जर त्या बॉक्समधून जर तुम्ही स्पीकर जर काढला तर तुम्हाला एवढा चांगला आवाज येत नाही, एवढं बास तुम्हाला ऐकू येत नाही. त्यासाठी तुम्हाला काय करावं लागतं, त्या स्पीकरच्या बॉक्समध्ये त्याला ठेवावं लागते, जो लाकडापासून बनवलेला असतो. आणि ज्यावेळेस हा साऊंड प्रोड्यूस होऊन मागे जातो, तो मागे झालेला भाग त्याच्यावर फ्रिक्वेन्सीवर आदळून मोठा होतो आणि मग आपल्याला भोंग्यातून जो आहे तो मोठा आवाज आपल्याला येतो. आणि ही जी क्रिया मी तुम्हाला दाखवून राहिलो ही खूप महत्त्वाची आहे. ज्यावेळेस दोनच्याही फ्रिक्वेन्सी एकमेकांवर समजा मॅच व्हायला लागतात तेव्हा दुसरा पदार्थ जो आहे तो तुटतो. म्हणून तर पुलावरून येत असताना तुम्हाला रेझोनन्स अंतर्गत मला भविष्यात उदाहरण हे शिकवणार आहे. पुलावरून येत असताना जे मिलिटरीचे लोक आहे, जे कवायत करतात लोक, त्या लोकांना कधीही पुलावर कवायत करू दिल्या जात नाही, कारण त्यांच्या पायांचा आवाज एकसारखा होत असतो. जर तो का पुलाच्या नॅचरल फ्रिक्वेन्सीशी मॅच झाला तर पूल गेला, एवढा मोठा पूलसुद्धा कोसळू शकतो. हेच तर पॉवर आहे सायन्सची, रेझोनन्सची. ते तुम्हाला यावर्षी नाही, पुढे फक्त माहीत असावं म्हणून मी तुम्हाला ते सांगितलं. रेझोनन्स यावर्षी तुम्हाला नाही, पण बऱ्याचपैकी तुम्हाला मी समजून त्याच्यामधलं सांगितलं. चला असो, आपल्या मुद्द्यावर येऊ आपण. तर रेझोनन्स तुम्हाला समजून सांगितलं मी. प्रोडक्शन ऑफ द साऊंड, साऊंड प्रोड्यूस कसा होतो तो आता आपण बघणार आहे. प्रोपोगेशन ऑफ साऊंड आपण नंतर बघणार आहे. आणि या सायन्सला नाव आहे अकुस्टिक्स. त्याला काय नाव आहे? अकुस्टिक्स. आता साऊंड मोजताना आपण दोन प्रकारचे साऊंड पाहिले होते, लाऊड साऊंड आणि सॉफ्ट साऊंड. आता लाऊड म्हणजे मोठ्यानं, सॉफ्ट म्हणजे लहान कमी आवाजाचा. या लहान मोठ्याला एक सायंटिफिक वर्ड आहे, त्याचं नाव आहे इंटेन्सिटी. इंटेन्सिटी म्हणजे तीव्रता, साऊंडची काय? तीव्रता, त्याला म्हणतो आपण इंटेन्सिटी. आता ही मेजर केल्या जाते. द इंटेन्सिटी ऑफ द साऊंड इज मेजर्ड इन द युनिट कॉल्ड डेसिबेल. आता साऊंडची जी इंटेन्सिटी आहे ती कोणत्या याच्यामध्ये मोजल्या जाते? डेसिबेलमध्ये मोजल्या जाते. स्पेलिंग नीट लक्षात घ्यायचं, DECIBEL, डेसिबेल. आणि लिहिताना कसं लिहिलं जाते? छोटा डी मोठा बी, हा आहे डेसिबेल. आणि याच्यामध्ये काय मोजल्या जाते? साऊंडची इंटेन्सिटी. साऊंडची फ्रिक्वेन्सी दुसऱ्यामध्ये मोजल्या जात असेल, पण इंटेन्सिटी जी आहे ती डेसिबेलमध्ये मोजल्या जाते. अकुस्टिक अंतर्गत तुम्हाला साऊंडचं सायन्समध्ये रेझोनन्स मी पाहिलं, प्रोडक्शन ऑफ द साऊंड सांगितलं, प्रोपोगेशन ऑफ द साऊंड हा विषय आपण बघितला. आणि साऊंडची इंटेन्सिटी कशामध्ये मोजली जाते? डेसिबेलमध्ये. आणि कसे लिहितात ते? छोटा डी मोठा कॅपिटल बी, DB, त्याला म्हणतो आपण डेसिबेल. मग ज्या ज्या ठिकाणी असा आवाज तुम्हाला येईल त्या ठिकाणी तुम्ही त्याचं काय पाहायचं? डेसिबेल हा त्याचा अर्थ आहे. आता आपण प्रोडक्शन ऑफ द साऊंड जो आहे तो बघू. आता मी जर का बोलून राहिलो आणि मीच जर तुम्हाला शिकवलो की व्हायब्रेशन झाल्याशिवाय साऊंड प्रोड्यूस होत नाही, मग आता मी बोलत असताना कुठं काय साऊंड प्रोड्यूस होऊन राहिला? तुम्ही जर काळजीपूर्वक जर या ठिकाणी लक्ष जर दिलं तर आपल्या याच्यामध्ये तुम्ही इथं एक बॉक्स असतो, त्याला व्हॉइस बॉक्स किंवा लॅरिक्स असं नाव आहे या ठिकाणी. आणि तुम्ही बोलत असताना त्याच्यावर थोडंसं बोलून पहा आणि आवाज देऊन पहा, तुम्हाला या ठिकाणी व्हायब्रेशन जाणवतील. इन मराठी आपण त्याला ग्रामीण भाषेमध्ये नरड्या म्हणतो, नळला तुम्हाला गंमत म्हणून सांगितलं मी तुम्हाला, तुमचं बोर होऊ नये म्हणून. तर त्याच्यामधून तुम्ही आता आवाज बघून पहा, तुम्हाला या ठिकाणी व्हायब्रेशन जे आहे ते जाणवतील. याला आपला व्हॉइस बॉक्स असं नाव आहे, लॅरिक्स त्याला म्हणतात. आणि ट्रॅकियाच्या तो जवळ असतो, माउथ आणि ट्रॅकियाच्या ओपनिंग्सवर तो जो आहे तो ठेवलेला आहे. आता या ठिकाणी कसं व्हायब्रेशन, आता त्या ठिकाणी पण आहे व्होकल कॉर्ड, जे पिवळ्या रंगाने तुम्हाला दाखवलेले आहे. कॉर्ड म्हणजे तार, एक स्नायूसारखा स्नायू असतो जो खालीवर होतो आपल्या आतमधून येणाऱ्या हवेमधून, आणि साऊंड जो आहे तो प्रोड्यूस होतो. असं हे प्रोडक्शन ऑफ द साऊंड जे आहेत आपल्या बॉडीच्या आतमध्ये म्हणजे आपल्या व्हॉइस बॉक्समध्ये अशा प्रकारे केल्या जाते. तुम्हाला जे मुद्दे लिहायचे आहेत ते मुद्दे हे आहेत. व्होकल कॉर्ड्स इन अवर थ्रोट व्हायब्रेट्स इन द व्हॉइस बॉक्स ऑर लॅरिक्स. दिस व्हायब्रेशन प्रोड्यूस साऊंड. म्हणजे तो व्हॉइस बॉक्समध्ये जे व्होकल कॉर्ड असते ते व्हायब्रेट होत असल्यामुळे, खालीवर होत असल्यामुळे साऊंड जो आहे तो प्रोड्यूस होतात. दिस व्हायब्रेशन प्रोड्यूस साऊंड. द क्वालिटी ऑफ द साऊंड प्रोड्यूस डिपेंड अपॉन द स्ट्रेचिंग अँड द पुलिंग ऑफ द व्होकल कॉर्ड.
जेवढं तो खालीवर होईल तेवढं त्याचे फ्रिक्वेन्सी, त्याचे जे आवाजाची इंटेन्सिटी आहे ते कमी जास्त होते. तुम्हाला माहीत आहे की वयानुसार लहान मुलं जे आहे ते कोमल आवाजात बोलतात, मोठे जोरानं असं त्यांच्या आवाजामध्ये असं रफनेस येतो. स्त्रिया ज्या आहे, मुली ज्या आहेत ते गोड म्हणजे कमी आवाजामध्ये बोलतात समजा. आणि माणसाचा आवाज जो आहे तो मोठा असतो, घोगरा होतो. मुलांचा आवाज जो कोमल येतो. हे कशावर सगळ्याचं डिपेंड आहे? स्ट्रेचिंग अँड द पुलिंग ऑफ द व्होकल कॉर्ड, त्याच्यावर ते डिपेंड आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या फ्रिक्वेन्सी वेगवेगळी, त्यामुळे प्रत्येकाचा आवाजसुद्धा जो आहे तो वेगळा राहतो. हे 2 महत्त्वाचे मुद्दे आहेत. आकृती जर तुम्हाला काढता आली तर फारच छान. ते आकृती काढून ती जी आहे ती ही गोष्ट जी आहे तुम्हाला वहीमध्ये लिहायची आहे. आकृती काढण्याचा जरूर प्रयत्न करा. म्हणजे सायन्समधल्या ज्या बायोलॉजिकलच्या आकृत्या आहेत ती काढण्याची तुम्हाला जी आहे ती प्रॅक्टिस होईल 6व्या वर्गापासूनच. म्हणून मी तुम्हाला ती गोष्ट सांगत आहे. आतापर्यंत आपण काय शिकलो? साऊंड्स इन एव्हरीडे लाईफ आपण बघितलं. हाऊ साऊंड्स आर प्रोड्यूस बघितलं. आता आपण जो नवीन मुद्दा बघणार आजचा, हाऊ साऊंड इज हर्ड, आपल्याला ऐकू कसा येतो. व्हॉइस बॉक्समधून प्रोडक्शन कसं होतं हे तर बघितलं, पण आपल्याला साऊंड ऐकू कसा येतो? तुमचं उत्तर सरळ आहे की तुम्हाला जर मी विचारलं की कोणत्या अवयवातून तुम्ही ऐकू येते तुम्हाला, तुम्ही इयर दाखवसाल, पण इयरच्या आतमधली रचना कशी आहे ती सुद्धा पाहणं महत्त्वाची आहे. आणि ती गोष्ट आता आपण बघणार आहे. आपल्या पुस्तकातला जो हाऊ साऊंड इज हर्ड जो आहे हा आपण बघू. तर पण तेही पाहण्यापूर्वी आपण काही गोष्टी जरूर पाहणार आहे. आता याच्यामध्ये काय केलं की एक परात जी आहे ती कोपर जो आहे तो घेतला, त्याच्यामध्ये आपण पाणी टाकलं आणि पाण्यानं ते परात भरली. आणि काय केलं, एक चमचा घेतला आणि त्याच्या टोकावर, त्याच्या कडेवर आपण जे आहे ते ठोक 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 आपण ठोकायला सुरुवात केली. आपल्याला आतमध्ये गेल्यावर एक गोल असं काहीतरी तिथं वेव तयार होते आणि ती वेव जी आहे हळूहळू हळूहळू किनाऱ्याजवळ जी आहे ती येते. आता नदीचे मुलं जे आहे ते नद्यांवर जात नाही खेळण्यासाठी. आमच्या लहानपणी आम्ही जात होतो आमच्या नांदुऱ्याच्या ज्ञानगंगा नदीवर. तर संथ पाणी असताना जर का आपण त्याच्यामध्ये दगड जर टाकला तर देअर रिपेल्स आर फॉर्म. रिपेंग म्हणजे त्या पाण्यावर जे आहे ते त्या लाटा तयार होतात आणि ते लाट जे आहे हळूहळू हळूहळू आपल्या किनाऱ्याकडे मोठी मोठी होते. सेम क्रिया तुम्हाला ताटामध्ये दिसते, करून पाहायची. आपल्याच घरामध्ये मोठी परात घ्यायची, त्याच्यामध्ये पाणी भरायचं आणि चमच्यानं असं त्याला ठोकायचं आणि हा प्रयोग जो आहे तो करून कपायचा. आता याच्यावर आधारित 2 प्रश्न आहे. नॅचरली दोघांचे उत्तर मी देणार आणि ते तुम्हाला वहीमध्ये त्या प्रश्नांच्या खाली जे आहे ते लिहायचं आहे. व्हॉट डू म्हणजे प्रश्न लिहिणं आवश्यक आहे तुम्हाला. टेक अ पॉट फिल्ड विथ वॉटर, स्ट्राईक इट लाईटली ऑन इट्स रिम, लिहिणं आवश्यक आहे. चित्र जर चिटकवू शकले तुम्ही त्या ठिकाणी तर फारच छान आहे. आणि मग प्रश्न लिहायचा पहिला, व्हॉट डू यू सी, हा प्रश्न लिहायचा. त्याचं उत्तर व्हाय आर वेव्ज आर फॉर्म ऑन द वॉटर इन द पॉट, त्याचं उत्तर आपण देऊ तुम्हाला. या दोन्ही प्रश्नाचं उत्तर लिहायचं आणि मग आपल्याला कसं ऐकू येते ते आपण पाहू. आता आपण पाहू की हा वेव्ज जे आहे हे जनरेट का होतात पाण्यावर. साऊंडचा याचा काही संबंध नाही, त्या पाण्याच्या वेव्ज ज्या आहेत त्या कशा होतात ते बघू. तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी तुम्हाला देतो. व्हॉट डू वी सी? When the rim is struck, pot starts vibrating and we see waves on the surface of the water. जसं आपण चमच्याने त्याला वाजवायला सुरुवात केली त्यावेळेस ते व्हायब्रेशन जे आहे ते परातमध्ये तयार होतात, त्या कोपरामध्ये तयार होतात आणि ते व्हायब्रेशन जे आहे ते पाण्यापर्यंत पोहोचतात. कारण व्हायब्रेशन जे आहे ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातात, तर ते त्याच्यापर्यंत पोचतात आणि मधातून ते जे पाण्याला जे आहे ते तिथून व्हायब्रेट करायला सुरुवात करतात आणि तिथून वेव्ज निर्माण होऊन मग ते जे ते आपल्या किनाऱ्याकडे येतात. मग जिथं आपण लावतो त्या ठिकाणी वेव्ज तयार होत नाही, मधामध्ये वेव्ज तयार होतात आणि ते किनाऱ्याकडे येतात. हा प्रयोग जरूर करून पाहायचा आणि हे उत्तर जरूर लिहायचं. याचं पुढचं उत्तर याच्यामध्ये आहे, व्हाय वेव्ज आर फॉर्म. ह्या वेव्ज का तयार होतात ऑन इन द पॉट, त्या का तयार होतात त्याचं उत्तर बघून घ्या. या ठिकाणी आपलं थोडंसं स्टॉप झालेलं आहे, तर असो काही हरकत नाही. आपण आज राहिलेला भाग जो आहे तो उद्याला कंप्लीट करण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे, ओके रिस्टोर झालेलं आहे ते. तर थोडंसं हँग झालं होतं, पण आता रिस्टोर झालं म्हणजे आता मी हा मुद्दा कंप्लीट करून टाकतो. ॲज द रिम ऑफ द पॉट व्हायब्रेट्स, दीज व्हायब्रेशन्स आर पास ऑन द नियरेस्ट लेअर ऑफ द वॉटर इन द पॉट. लक्षात घ्यायचं की ज्या ठिकाणी वेव्ह तयार होते त्याच्या बाजूलाही वॉटरचे पार्टिकल्स आहेत.
ही आपली एनर्जी त्या त्या पार्टिकलला देऊन टाकतात. एक पार्टिकल दुसऱ्या पार्टिकलला एनर्जी देऊन टाकतो, दुसरा तिसऱ्याला देऊन टाकतो, तिसरा चौथ्याला देऊन टाकतो आणि असं करत करत त्याच्यावर वेव्ज जे आहे ते तयार होते. असं जे करत ते वेव्ज जे आहे ते तयार होते. द वॉटर लेअर स्टार्ट्स व्हायब्रेटिंग अँड स्प्रेड द व्हायब्रेशन इन ऑल डायरेक्शन. आणि तो जे वेव्ज तयार झाली ती सर्व बाजूनं जे आहे ते पाणी मोकळं असते. पाणी मोकळं असल्यामुळे ते जे आहे सर्व बाजूनं पसरते आणि त्या ठिकाणी जे आहे ते वेव्ज जे आहे ते त्या भांड्यामध्ये तयार होते. आता याचा काही साऊंडशी संबंध आहे काय? हो आहे. या ठिकाणी पाणी याच्यासाठी दाखवलं की पाण्यातल्या वेव्ज आपल्याला स्पष्ट दिसतात आणि मी जर तुम्हाला म्हटलं की अशाच प्रकारच्या वेव्ज साऊंड प्रोड्यूस होताना हवेमध्ये तयार होतात तर तुम्हाला पटणार नाही. कारण जसं वॉटर हे पार्टिकल्सपासून बनलेलं आहे, एअरसुद्धा पार्टिकलपासून बनलेलं आहे, त्याचेसुद्धा लेयर्स आहेत. मग मी समजा बोलून राहिलो तर माझ्या आजूबाजूला काही हवा आहे, त्या हवेला जो आहे ते लागते, त्या वेव्ज ज्या ते लागतात आणि माझा साऊंड जो आहे तो पुढे पुढे पसरण्याला जो आहे तो सुरुवात होतो आणि जोपर्यंत तो जातो तोपर्यंत आवाज ऐकू येतो आणि जिथं तो जाणं बंद होईल त्या ठिकाणी ऐकू येणेसुद्धा बंद होऊन जाते. म्हणजे मी बोलून राहिलो, आपल्या वर्गापर्यंत ऐकू जाते पण आपल्या गेटपर्यंत जाईल का? नाही, कारण तोपर्यंत माझं साऊंडचं ज्या वेव्ज आहेत त्या पोहोचत नाही. पण माईकमधून जर मी बोललो, ॲम्प्लिफायरमधून जोडलो तर पूर्ण ग्राउंडमध्ये का जाते? कारण त्या वेव्ज ज्या आहे ते पूर्ण ग्राउंडमध्ये एवढी ताकद त्या ॲम्प्लिफायरची आहे म्हणून त्याच्यातून जाईल, पण माझा आवाज जो आहे तो एवढ्या मोठ्यानं जाणार नाही. ही सेम क्रिया आहे. आता याच्यावरून आपल्याला शिकायचं आहे हाऊ साऊंड इज हर्ड. हा आवाज आपल्याला कसा ऐकू येतो याचं मेकॅनिझम आपण अगोदर समजून घेऊ. अगोदर तुम्हाला समजून सांगतो. देअर इज अ एअर अराउंड अ सोर्स ऑफ द साऊंड. ॲज द सोर्स ऑफ द साऊंड म्हटल्या म्हणजे लक्षात यायचं की ज्याच्यातून आवाज येतो त्याला सोर्स ऑफ द साऊंड म्हणायचा, काही वेगळा शब्द तो नाही आहे. द लेअर ऑफ द एअर नियरेस्ट टू द सोर्स ऑफ द साऊंड ऑल्सो व्हायब्रेट. त्या सोर्सच्या जवळची एअर जी आहे ती व्हायब्रेट होते. अ वेव इज ऑफ द व्हायब्रेशन दॅट साऊंड स्प्रेड्स इन ऑल डायरेक्शन फ्रॉम द सोर्स ऑफ द साऊंड. जसं त्या परातीमध्ये जे आहेत पाण्यावर वेव्ज तयार झाली तशा द्वारे त्या हवेमध्ये सुद्धा वेव्ज तयार होते आणि ती सर्व दूर जी आहे ती पसरते. सच अ वेव्ज इज कॉल्ड साऊंड वेव्ह. आता ही जे वॉटरच्या केसमध्ये ती वॉटर वेव्ह होती, साऊंडच्या केसमध्ये ती साऊंड वेव्ह आहे. देअर इज अ डेडिकेट डायफ्राम ऑर एअर. आता ही गोष्ट जी आहे तुम्हाला ॲनिमेशनच्या बाबतीमध्ये लवकर समजून येईल, त्यामुळे तुम्हाला मी अगोदर ॲनिमेशन दाखवतो या बाबतीचं आणि म्हणजे तुमचा मुद्दा जो आहे तो तुमच्या लक्षामध्ये येईल. बघा हा तो विषय आहे तो. बघा, सोर्स ऑफ द साऊंड ज्या ठिकाणाहून तो बोलून राहिला, समजा इथं माझं तोंड आहे तर माझ्या तोंडासमोरून जी हवा आहे ती व्हायब्रेट व्हायला सुरुवात झाली. एअर कॉलम जे आहे ते व्हायब्रेट व्हायला सुरुवात झाले आणि हे हळूहळू व्हायब्रेट होत जे आहे ते कानामध्ये जाऊन पोचले. आता कानामध्ये त्याचं काय होते बघा. थांबा. कानामध्ये काय होते, ह्या वेव्ज ज्या त्या कानामध्ये जाऊन राहिल्या आणि ते आहे ते इयर ड्रम म्हणजे कानाच्या पडद्याला जाऊन लागतात. त्या वेव्ज ज्या आहेत त्या कोणाला जाऊन लागतात? कानाच्या पडद्याला जाऊन लागतात. आणि त्या ठिकाणी काय आहे, एक हाड आहे छोटं. त्या हाड जे आहे ते मागे पुढे होते. त्याच्यापासून सिग्नल तयार होतात, इलेक्ट्रिकल सिग्नल तयार होतात, ते ब्रेनजवळ जातात आणि आपल्याला ऐकू येते. म्हणजे मी बोलून राहिलो, माझ्या आजूबाजूची एअर जी आहे ती व्हायब्रेट होऊन राहिली, त्या वेव्ज साऊंड वेव्ज ज्या तुमच्या कानापर्यंत जाऊन राहिल्या, तुमच्या कानातला जो इयर ड्रम आहे तो व्हायब्रेट होऊन राहिला, त्याच्या मागची जी हड्डी आहे ती मागे पुढे होऊन राहिली. त्या हड्डीला जे सेल्स जोडलेले आहेत त्याच्यामध्ये जे इलेक्ट्रिकल सिग्नल प्रोड्यूस होऊन राहिले ते आपल्या ब्रेनपर्यंत जाऊन होऊन राहिले आणि ते आपल्याला ऐकू येते. पण तुम्हाला वाटते का किती कमी वेळ सेकंदाच्या आतमध्ये ही प्रक्रिया होते आणि आपल्याला आवाज जो आहे तो ऐकू येतो. मग आपण म्हणू शकतो की द सेन्सेशन प्रोड्यूस बाय द व्हायब्रेशन ॲज पास्ड ऑन द ब्रेन थ्रू द नर्व्समधून चेतासंस्थेमधून ते जाते आणि आपल्याला आवाज जो आहे तो ऐकू येते. म्हणजे आवाज कसा ऐकू येते त्याच्या अंतर्गतला हा पॅरेग्राफ आहे. हा तुम्हाला हाऊ साऊंड इज हर्ड आणि त्याच्या खाली हे मुद्दे तुम्हाला लिहायचे आहेत. आकृत्या काढल्या नाही तरी चालतील. ठीक आहे, मी समजू शकतो की आज अर्धा घंटा आपला पूर्ण झालेला आहे. आता उद्या आपण प्रोपोगेशन ऑफ साऊंड म्हणजे आवाज जो आहे तो ट्रॅव्हल कसा होतो, त्याला कशाची आवश्यकता असते याच्या गोष्टींची आपण उद्या पुढच्या पाठामध्ये आपण चर्चा करूया. आज आपण थांबू.
आज आपण जे मुद्दे बघितले त्या मुद्द्याला वापस रिव्हिजन करायची, नवीन मुद्दे आहेत सर्व, आणि अभ्यास जरूर करायचा आणि सांगितलेल्या गोष्टी लिहायच्या. नाही तर मग ये मैं हूँ, ये मेरे सामने मेरा ऑनलाइन क्लास है, बरोबर आहे, ये आप मेरे स्टुडंट है और हमारी पावरी हो रही है, पावरी, अशी पावरी करू नका, अभ्यास करा. बाय 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 बाय.